गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. घरी आले कझिन्स. आज गट्टू चिंकीच्या घरी त्यांची आत्या आणि कझिन्स बंकू आणि मीरा आले होते. त्यांना बघून गट्टू चिंकी खूप जास्त खुश होतात. अरे मीरा, बंकू, तुम्ही दोघं किती दिवसांनी आलात आम्हाला भेटायला. तुम्ही आज तर थांबणार आहात ना आमच्या सोबत? आपण खूप मजा करू. हो आत्या, तू थांबणार आहेस ना आज? हो मुलांनो, आज आम्ही इथेच थांबणार आहे. म्हणजे तुम्ही मीरा बंकू सोबत खूप मजा करू शकाल. ये चला मग मीरा बंकू, आमच्या रूम मध्ये चला. आपण खूप गप्पा मारू आणि मग आम्ही तुम्हाला आमचे गेम्स सुद्धा दाखवू. ओके, चल चिंकी. मुलांनो, अजून स्वयंपाक व्हायचा आहे. जेव्हा मी हाक मारेन तेव्हा या. ओके आई, येऊ आम्ही. चला मीरा, बंकू. मग सगळे गट्टू चिंकीच्या रूम मध्ये जातात आणि त्यांच्या नवीन गेम सोबत खेळू लागतात. वाव गट्टू, हा बोर्ड गेम तर खूप मजेशीर आहे. हा, बरोबर बोलली मीरा. मीरा बंकू, मी तर म्हणते की आज रात्री आपण सगळे झोपूयाच नको आणि आपण पूर्ण रात्रभर खूप खेळ खेळू. खूप मजा येईल. हो चिंकी, मस्त आयडिया. तेवढ्यात तिथे आई येते आणि गट्टू चिंकीला म्हणते, गट्टू चिंकी, मीरा बंकू, चला या बरं, जेवण तयार आहे. ओके. मग आई, बाबा, आत्या आणि सगळी मुलं एकत्र बसून डिनर करतात आणि खूप गप्पा मारतात. तेवढ्यात आई म्हणते, मीरा बंकू, तुम्ही आत्यासोबतच झोपणार ना गेस्ट रूम मध्ये? नाही ग आई, मीरा बंकू आमच्या सोबत आमच्या खोलीत झोपतील. प्लीज, ते आमच्या सोबत झोपू शकतील? काय? याचा अर्थ तुम्ही बऱ्याच उशिरापर्यंत मस्ती करणार तर? नाही बाबा, आम्ही लवकर झोपू, फक्त थोड्या वेळच मस्ती करू. बरं ठीक आहे, पण गट्टू चिंकी, ही तुमची जबाबदारी आहे की कपाटातून गाद्या काढून त्या नीट टाकायच्या आहेत. आणि हो, त्यावर चादरही टाका आणि नवीन उशाही काढा. हो आई, आम्ही सगळं करू. चल मीरा बंकू, चला लवकर. येस, चला. अरे मुलांनो, पण जेवण झालं आई, झालं. हो, आमचं पोट तर एकदम भरलंय. मुलं अर्धवटच जेवण सोडून आपापल्या रूम मध्ये जातात आणि गट्टू चिंकी जाताच कपाटातून मॅट्रेसेस बाहेर काढतात. हे घे चिंकी, हे धर आणि नीट जमिनीवर टाक. हो गट्टू चिंकी, तुम्ही दोघं गाद्या टाका आणि मी आणि बंकू मिळून त्यावर चादर टाकतो. ठीक आहे, ह्यामुळे कामही सोपं होईल. मग गट्टू चिंकी मिळून मॅट्रेस टाकतात आणि मीरा आणि बंकू वरून बेडशीट्स टाकतात. तेवढ्यात गट्टू कपाटातून नवीन उशाही आणतो. हे बघा, म्हणजे आता आपली गादी तयार झाली. मी तर म्हणतो की आपण सगळे सोबत खालीच झोपूया. काय चिंकी? पण चिंकी मीरा सोबत बोलत होती आणि तिनं गट्टूचं बोलणं ऐकलं नाही. तेवढ्यात गट्टू एक उशी उचलतो आणि चिंकीवरती तो फेकतो. गट्टू, हे काय करतोयस तू? तूही तर माझं ऐकत नाहीये ना चिंकी. हे घे चिंकी, आता ह्या उशीने तू गट्टूचा बदला घे. थँक्यू मीरा. चिंकी जशी उशी उचलते, गट्टू सुद्धा दुसरी उशी उचलतो. तेव्हा मीरा आणि बंकू सुद्धा आपापल्या उशा उचलतात आणि आपापसात कुशन फाईट सुरू करतात. हे घे, हे घे, जो पहिले पडेल तो हरेल. हे घे गट्टू, मी अजिबात हरणार नाहीये आणि मी सुद्धा. मुलांचा तो गोंधळ ऐकून तिथे आई येते आणि रागावून म्हणते, हे काय करताय तुम्ही? बस करा आणि आता लाईट बंद करा. ही झोपायची वेळ आहे, खेळण्याची नाही. आईला बघून सगळे एकदम चुपचाप उभे राहतात. ओके आई, आम्हाला फक्त 5 मिनिटं दे, आम्ही लाईट बंद करतो. बरं ठीक आहे, पण लवकर. आई जाताच चिंकी म्हणते, गट्टू,
तू आईकडून 5 मिनिटं का मागितली? कारण माझ्याकडे कमाल आयडिया आहे चिंकी. ती काय आहे गट्टू? हे बघ, माझ्या हातात काय? ही तर दुसरी चादर आहे गट्टू. हो, आता आपण ह्याचा तंबू करूया आणि मग लाईट बंद करून आपण तंबूमध्ये टॉर्च लाईट लावू. कोणाला काहीच कळणार नाही की आपण अजूनही जागो आहोत. वाव, मस्त कल्पना गट्टू. चल करूया. येस. मग सगळी मुलं मिळून टेंट बनवायला सुरू करतात. चिंकी, हे टोक कपाटाच्या त्या हँडलला बांध. हो, असंच. आणि ह्याचं इकडे. थोड्याच वेळात गट्टू, चिंकी, मीरा आणि बंकू यांचा टेंट बांधून तयार होतो आणि ते लाईट्स बंद करून त्यामध्ये घुसतात. गट्टू एक टॉर्च लाईटही लावतो. आता काय करायचं आपण? चला चला, आपण चौघे मिळून लुडो खेळूया. हा, ही एक चांगली आयडिया आहे. मग चिंकी लुडो घेऊन येते आणि चौघे मिळून खेळू लागतात. पण मध्येच मीरा म्हणते, गट्टू चिंकी, जर आता आपल्याला खायला नूडल्स असते तर किती मजा आली असती. हो मीरा, बरोबर बोललीस. मलाही नूडल्स खाण्याची इच्छा होतीये. स्वयंपाकघरात इन्स्टंट नूडल्स ठेवले असतील. जर आपण गुपचूप तिथे गेलो आणि हळूहळू काम केलं तर कदाचित आपण आवाज न करता आणि आईला न उठवता नूडल्स बनवू शकतो. पण ह्यात तर खूप रिस्क आहे चिंकी. अरे गट्टू, पण नूडल्स खायचे असतील तर थोडी रिस्क घ्यावीच लागेल ना. बरं ठीक आहे, चला मग, पण हळूहळू. चौघही हळूहळू रूमच्या बाहेर पडतात आणि टॉर्च घेऊन किचनमध्ये जातात. चिंकी आरामात डब्यातून नूडल्स काढूनही घेते. पण जसा गट्टू तवा काढतो तसा एक ग्लास खाली पडतो आणि त्या आवाजाने आई उठते. ती लगेचच किचनमध्ये येते आणि सगळ्यांना असं बघून हैराण होते. अरे मुलांनो, तुम्ही हे सगळं काय करताय? सॉरी आई, आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही नूडल्स बनवायला आलो. हो आई, आम्ही विचार केला की आम्ही तुला डिस्टर्ब नको करायला आणि स्वतःच बनवू. काय रे गट्टू चिंकी, मी कितीदा सांगितलंय तुम्हाला की स्वयंपाकघरात माझ्याशिवाय गॅसचं काम करायचं नाही, आणि तरीही तुम्ही आलात आणि तुम्ही दोघांनी मीरा बंकूला सुद्धा आणलं. नाही ग मामी, आम्हीच म्हटलं होतो की आम्हाला नूडल्स खायचेत. गट्टू चिंकीची काहीच चूक नाहीये. मीरा, गट्टू चिंकीला वाचवायचा प्रयत्न करू नको. ठीक आहे, चला सांगा तुम्हाला कोणते नूडल्स खायचेत, चीज की स्पायसी? आईचं बोलणं ऐकून मुलं खूपच खुश होतात आणि पटकन म्हणतात, चीजवाले. मग आई सगळ्यांना नूडल्स बनवून खाऊ घालते. मग ते सगळे आपल्या टेंटमध्ये जाऊन बसतात आणि लुडो खेळू लागतात. जेव्हा थोड्या वेळाने आई त्यांच्या रूममध्ये येते तर त्यांना पाहून हसू लागते, कारण गट्टू, चिंकी, मीरा आणि बंकू त्या टेंटमध्ये थकून झोपले होते आणि सगळे झोपलेले खूप क्यूट दिसत होते. हे सगळे कसे झोपलेत? यांचा तर एक फोटोज घ्यायला हवा. आई आपल्या फोनमध्ये त्या सगळ्यांचा एक फोटो घेते आणि त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकून ती स्वतः झोपायला जाते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.